नेक्स्ट आता एक्सरसाइज 4.1 च्या नंतर तिथे तुम्हाला खाली प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट असे एक हेडिंग दिलेलं आहे, प्रॉपर्टीज ऑफ, आणि हा या चॅप्टरचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. साधारण तुम्हाला एक 7-8 प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या प्रॉपर्टीजचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला त्याचा फायदा होतो. आता मी या प्रॉपर्टीज तुम्हाला मी जसं मी बोर्डवर लिहीन तसं तुम्ही पण त्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आणि त्याचं व्हेरिफिकेशन जे आहे ना ते पण लिहून ठेवायचं. म्हणजे मी इथे करून दाखवणार तुम्हाला, आणि या प्रॉपर्टीज सारख्या सारख्या वाचून त्या पाठ करायच्या. या प्रॉपर्टीज लिहित असताना मी काही वेळेला थोडीशी सोप्या भाषेत, म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी एक्झामला कधी येत नाही पण ती फक्त वापरायची असते, त्यामुळे ती प्रॉपर्टी जी आहे ती थोडीशी सोप्या भाषेत मी तुम्हाला तिथलं लँग्वेज चेंज करून देईन काही वेळेला. काही वेळेला आहे तशी पण असेल, थोडाफार इकडे तिकडे बदल असेल. तर या मी सांगतो अशा 7-8 प्रॉपर्टी ज्या काय असतील त्या लिहून घ्यायच्या वहीमध्ये आणि त्या व्हेरीफाय करून घ्यायच्या. ओके, बघा पहिली प्रॉपर्टी अशी, फर्स्ट प्रॉपर्टी 1 असं हेडिंग लिहायचं म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट. आणि बघा फर्स्ट प्रॉपर्टी, इफ ऑल द रोज अँड कॉलम्स of a determinant are interchanged if all the rows and columns of a determinant, all हा शब्द महत्वाचा, all, if all the rows and columns of a determinant are interchanged, then the value of determinant, det लिहा है, determinant remains unchanged. Then the value of determinant remains unchanged. हे महत्वाचं, if all the rows and columns of a determinant are interchanged, then the value of determinant remains unchanged. अजिबात बदलत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी आपलं एक्झाम्पल मी आता तिथं लिहून ठेवलंय, मागच्या व्हिडिओमध्ये पण हा एक डिटरमिनंट तुमच्याकडे आहे. पुन्हा एकदा बघूया, एकदा सिम्प्लिफाय करूया. बघा d इक्वल्स डिटरमिनंट, तर काय बघा, 1 -1 2 -2 3 5, त्यानंतर -2 0 आणि 1. आता मी हा इथंच असा पुढे पुढे सोडवत होतो कारण मला प्रॉपर्टीसाठी थोडी जागा पाहिजे. तुम्ही ऍक्च्युअली याच्या खाली 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 सोडवतायचं आहे. इज इक्वल टू फर्स्ट एलिमेंट 1 इंटू ब्रॅकेट, डिटरमिनंट डायरेक्ट सोडवणार 3 - 0 3 - 0 बाय चेंजिंग द साइन +1 इंटू ब्रॅकेट, -2 -10 म्हणजे -2 +10 with sign +2 into bracket, 0 - -6 म्हणजे 0 +6 is equal to, ऍक्च्युअली तुम्ही एका खाली लिहायचं बरं का. ह्याचा आन्सर आहे या ब्रॅकेटचं 3, ह्याचा आन्सर आहे 8 + 8, ह्याचा आन्सर आहे 6 to the 12. चुकलंय का एकदा बघा ना. 1 into bracket 3 - 0 बरोबर आहे -2 +10 ते सुद्धा बरोबर आहे. 0 - -6 0 - -6 प्लस 3 + 8 + 6 to the 12, 23 आहे क्रेडिट टर्मची व्हॅल्यू 23. हा ओके, कळलं बघा. हे -1 साइन होता ना, हे इथे मी नुसता 1 घेतलाय. हे सगळा हा असा प्रॉब्लेम असतो. हे मायनस, तेव्हा तिकडे -1 होता खाली. ठीक आहे, चेक करूया. चला काय झालं बघा, 1 इंटू हा -3 -0, इथं -3 -0 हा एलिमेंट. आता इथं +2, हे झाले +2 आणि हे +10 झाले. ओके, याचा काही प्रश्न येत नाही कारण हे चौघ असतात त्यामध्ये.
बघा आता काय झालं, हे -3 into 1 म्हणजे -3 झाले, त्यानंतर हा हे झाले 12 12, हा एलिमेंट झाला 12 12. आता बघा 12 + 12 24, 24 मधून 3 गेले म्हणजे किती राहिले असते का 21 राहिले. काय आहे, हा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये हा घेतलेला डिटरमिनंट आहे, म्हणून मी त्याची व्हॅल्यू डायरेक्ट 21 घेतली होती. बघा हे 21 त्याचा आन्सर. पहिलं झालं व्हेरीफाय. हा तुमचा डिटरमिनंट आहे. आता प्रॉपर्टी आपली काय आहे, तर इफ ऑल द रोज अँड कॉलम्स ऑफ अ डिटरमिनंट आर इंटरचेंज, सगळे रोज आणि सगळे कॉलम्स जर आपापसात बदलले, म्हणजे तिन्ही रोज ना आपण तिन्ही कॉलम्स मध्ये लिहायचं, किंवा उलट म्हणा तिन्ही कॉलम्स ना तिन्ही रोज मध्ये म्हणायचं, पण सगळे चेंज झाला पाहिजे, तिन्ही रोज आणि तिन्ही कॉलम्स, तर मात्र डिटरमिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. मग आता मी ती प्रॉपर्टी इथे कशी वापरते बघा. when all the rows and columns are interchanged, बघा नवीन डिटरमिनंटला मी डी डॅश म्हणतो, तर डी डॅश फर्स्ट रो काय वाचा, फर्स्ट रो काय 1 - 1 2, त्याला कॉलम मध्ये लिहिलं बघा, उद्या 1 - 1 2. सेकंड रो काय बघा -2 3 5, मी रो वाचतोय पण लिहितोय कॉलम मध्ये, त्यालाच म्हणायचं इंटरचेंज ऑफ रोज अँड कॉलम्स. आता थर्ड रो ला थर्ड कॉलम मध्ये -2 0 -1. आता हा डिटरमिनंट मी तुम्ही ऍक्च्युअली खाली सोडवायचं बरं का, मी इथं सोडवतो. काय केलं कळलं का बघा, फर्स्ट रो ला फर्स्ट कॉलम मध्ये, सेकंड रो ला सेकंड कॉलम मध्ये, थर्ड रो ला थर्ड कॉलम मध्ये, म्हणजे रोजचे कॉलम्स आणि कॉलमचे रो असे इंटरचेंज केले, तर बघा 1 into ब्रॅकेट -3 - 0 by changing the sign +2 into 1 - 0 with sign -2 into bracket -2 into bracket -5 - 6. सोडूया. 1 into -3 म्हणजे -3, 2 into 1 म्हणजे +2. आता हे आन्सर आहे -11, आतला आन्सर मायनस इंटू मायनस प्लस 11 2 जा 22. परत बघा हे -11 आहे इंटू -2 म्हणजे +22. 22 आणि 2 म्हणजे 24 24 मधून 3 गेले म्हणजे किती आले सांगा 21. मला सांगा नवीन डिटरमिनंटची व्हॅल्यू म्हणजे डी डॅश ची व्हॅल्यू देखील सेम आली की नाही जी पूर्वी होती ती. रोज आणि कॉलम्स इंटरचेंज केल्यामुळे काही डिटरमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये फरक पडला का नाही. देयरफॉर डी डॅश इक्वल्स डी डॅश म्हणजे इंटरचेंज झालेला डिटरमिनंट आणि डी म्हणजे तुमचा ओरिजिनल डिटरमिनंट. त्याची आणि याची व्हॅल्यू काय आली सेम आली. ही झाली तुमची पहिली प्रॉपर्टी. अशा टोटल जवळपास 7 प्रॉपर्टीज आहेत. 1 बाय 1 आपण व्हेरीफाय करत जायचं आहे आणि त्या फार चांगल्या लक्षात ठेवायच्या, पाठच करायच्या तुम्हाला. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. हे असं आहे तसं वहीत लिहून ठेवायचं आणि इथून पुढे मला आता ज्या वेळेस डिटरमिनंट लागेल एखादा तुम्ही हा घेणार आहे कायम हा डिटरमिनंट की ज्याची व्हॅल्यू आपल्याला म्हणजे हा माझा इथला वेळ जाणार नाही प्रत्येक वेळेला हा हे चेंज झाल्यावर काय असेल ते मी करून दाखवेन. हा डिटरमिनंट मी डायरेक्ट वापरणार आहे हे लक्षात ठेवा. ओके. आता आपण सेकंड प्रॉपर्टी बघूया. सेकंड प्रॉपर्टी काय प्रॉपर्टी बघा. इफ any two rows or columns of a determinant are interchanged, then the value of determinant changes in sign only. Then the value of determinant changes in sign only. SIGN sign. फक्त साइन मध्ये बदलतो. काय प्रॉपर्टी बघा
कोणतेही दोन रोज किंवा कोणतेही दोन कॉलम्स, कोणतेही दोन, मग असे म्हणून मी ते हा शब्द महत्वाचा आहे, एनी टू, मग अशी ऑल शब्द होतो बघा, ऑल. आता एनी टू रोज और कॉलम्स ऑफ अ डिटरमिनंट आर इंटरचेंज अँड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट चेंजेस इन साइन ओनली. आता बघा तुमचा पहिला जो डिटरमिनंट आहे ना, डी इक्वल्स ओरिजिनल, तो बघा काय आहे, 1 - 1 2, त्याच्यानंतर -2 3 5, त्याच्यानंतर -2 0 -1, याची व्हॅल्यू आता 21 येते हे आपल्याला सगळ्यांना माहिती. आता समजा मी याच्यात कोणतेही दोन रोज किंवा कोणतेही दोन कॉलम्स आपापसात जर बदलले, म्हणजे रो मध्ये बदलायचे किंवा कॉलम मध्ये बदलायचे, असं जर केलं तर नवीन मिळणारा जो त्या डिटरमिनंट आहे त्याची व्हॅल्यू सेम मिळणार, फक्त साइन तेवढं वेगळं असणार आहे. साइन म्हणजे आता +21 आहे ना, तर येणारा डिटरमिनंट -21 असेल. चेक करूया बघा. त्यासाठी मी नोटेशन दाखवतोय, काय आहे बघा, लक्षात आहे. R1 दोन्हीकडे ॲरो करायचं आणि वाचताना म्हणायचं R1 इंटरचेंजेस विथ R2. R1 इंटरचेंजेस विथ R2 म्हणजे करायचं काय, तर तो नवीन डिटरमिनंट बघा, D डॅश इक्वल्स, हे बघा R1 आहे ना, R1 त्याला उचलून R2 च्या जागी आणायचं आणि R2 ला R1 च्या जागी न्यायचं. मग आता R2 म्हणजे ही रो आहे, त्याला वर नेलं म्हणजे -2 3 5, त्याच्या जागी कोण येणार, 1 -1 2. काय त्याला कळलं बघा, R1 आणि R2 आपापसात बदलले. R1 आणि R2 या रोला वर न्या, वरच्या रोला खाली आणा, आणि R3 ॲज इट इज, -2 0 -1 ॲज इट इज. आणि हा डिटरमिनंट सोडवल्यावर त्याचा आन्सर काय आहे ते आपल्याला बघायचं. आता ह्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करताना मी R1 इंटरचेंजेस विथ R2 लिहिले. तुम्ही काय काय करू शकता तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये काय काय करू शकता. R1 इंटरचेंजेस विथ R3 करू शकता, किंवा R2 इंटरचेंजेस विथ R3 करू शकता, किंवा कॉलम 1 कॉलम 2 इंटरचेंज करू शकता, किंवा कॉलम 2 कॉलम 3 इंटरचेंज करू शकता, किंवा कॉलम 1 आणि कॉलम 3 सुद्धा इंटरचेंज करू शकता. हे 1 आणि हे 5 असं 6 प्रकारे तुम्हाला हा डिटरमिनंट व्हेरीफाय करता येतो. आता उदाहरणार्थ समजा तुम्हाला हे बघायचं की सर C1 C3 मध्ये दाखवतो बघा, मूळच्या डिटरमिनंटकडे बघायचं. C1 म्हणजे बघा हा कॉलम उचलायचा, C3 च्या जागी न्यायचा आणि C3 ला उचलायचं आणि या जागी आणून ठेवायचं. बस एवढं सोपं आहे. ते दाखवतो बघा डिटरमिनंट. हा हे आहेत ना, हे तिकडे जाणार आहेत. 2 5 -1 ला इथं आणा. 2 5 -1 मधल्या कॉलम मध्ये काही चेंज नाही, -1 3 0 ॲज इट इज. आपण याला तिकडे नेणार आहोत, 1 -2 -2 1 -2 -2. आणि हा डिटरमिनंट सोडवून बघा, त्याचा आन्सर काय आहे चेक करा. तुमचं तुम्ही करायचं. आणखी एक दाखवतो, कुठलंही बघायचं. समजा कोणाला असं वाटलं सर R2 R3 मध्ये आपण बदल करूया, पहिल्यांदा ह्यांच्याकडे बघायचं, मूळच्या डिटरमिनंट, ह्यांच्याकडे नाही, ह्यांच्याकडे बघायचं, ओरिजिनल डिटरमिनंट कडे लक्ष पाहिजे. चला काय करायचं तुम्हाला, समजा R2 R3 बदलायचं. R2 R3 म्हणजे R1 मध्ये काही चेंज नाही, ठीक आहे. मग बघा D डॅश इक्वल्स R1 मध्ये काही बदल नाही, 1 -1 2 हा ओरिजिनल आहे ना तुमचा. आता हे दोघं आपापसात बदलायचे, हे दोघं म्हणजे या रोला वर न्यायचं, -2 0 -1 त्याला खाली काढायचं, -2 3 5. आणि हा डिटरमिनंट सोडून त्याचा आन्सर किती येतो बघायचं. आता मी तुम्हाला हे मात्र इथे आता कंटिन्यू करून दाखवणार आहे. मी काय केले सांगा, R1 इंटरचेंजेस विथ काय केले, R2 केले. लक्षात आलं, R1 इंटरचेंजेस विथ R2. बघा R1 R2 इंटरचेंज करून काय मिळते आपल्याला बघूया. आता R1 R2 त्याला इंटरचेंज करून आपल्याला काय मिळतं ते आपण बघू. बघा मी R1 R2 आपापसात बदलले. आता मी हा डिटरमिनंट सोडवणार आहे, -2 into, चला हात या चौघांचा, 1 -0. नेक्स्ट एलिमेंट बाय चेंजिंग द साइन, -3 into ब्रॅकेट, -1 -, +4,
-1 minus minus plus 4 plus 5 into bracket 0 0 -2 आपण सोडून बघूया. हे आन्सर 1 1 into -2 म्हणजे -2. हे आन्सर 3 3 into -3 म्हणजे -9. हे -2 into 5 म्हणजे -10. सगळेच निगेटिव्ह आहेत बघा. 10 आणि 9 19 19 आणि 2 21 पण सगळेच मायनस आहेत म्हणजे फायनल आन्सर किती आहे -21. हे डी डॅशचा आन्सर आहे. म्हणजे मी जर असं म्हणलं की डी डॅशचा आन्सर थोडक्यात काय आहे सांगा तर -d इतका. बघा ना डी डॅशचा आन्सर मायनस. मला सांगा डी चं व्हॅल्यू किती आहे 21. मग -d किती असेल -21. डी डॅश -21 आहे. म्हणजे थोडक्यात काय होतं की कोणतेही दोन रोज किंवा कोणतेही दोन कॉलम जर आपापसात बदलले तर डिटर्मिनंटचं फक्त साइन चेंज होतं, त्याची व्हॅल्यू बदलत नाही. साइन फक्त त्याचं चेंज होतं, बाकी सगळं ॲज इट इज. प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे. प्रॉब्लेम सोडवताना सारखी लागणार आहे. आणि ही मी सांगितल्याप्रमाणे 6 प्रकारे व्हेरीफाय करा. त्यातलं मी एक दाखवलंय आणि इथं मी 5 मागाशी लिहिले होते बघा 5 प्रकार. काहीही दोन इंटरचेंज करा, दोन रोज किंवा दोन कॉलम्स, R1 R2 किंवा R2 R3 किंवा R1 R3 इंटरचेंज करा, किंवा C1 C2 कॉलम मध्ये C2 C3 किंवा C1 C3 इंटरचेंज करा. डिटरमिनंटची व्हॅल्यू तुम्हाला फक्त साइन मध्ये चेंज झालेली पाहायला मिळेल. लक्षात आलं काय? नेक्स्ट पुढची प्रॉब्लेम. ओके, नाउ प्रॉपर्टी 3, थर्ड प्रॉपर्टी. फार सोपी आहे प्रॉपर्टी. if all the elements of any two rows or columns किंवा हे इफ फक्त एनी टू रोज और कॉलम इथूनही सुरुवात केली तरी चालते बरं काय. इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी टू रोज और कॉलम्स ऑफ अ डिटर्मिनंट आर आयडेंटिकल म्हणजे सेम सारखे, then the value of determinant is 0. Then the value of determinant is 0. एखाद्या डिटर्मिनंटचे कोणतेही दोन रोज किंवा कोणतेही दोन कॉलम्स आयडेंटिकल असतील म्हणजे त्यातले एलिमेंट सेम असतील म्हणून मी ते एलिमेंट शब्द वापरलाय, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते तर ती 0 असते. एक उदाहरण देतो तुम्हाला लक्षात. d इक्वल्स, आता वेगळं बघा ते नाही, ते वेगळी व्हॅल्यू येतात. 2 3 4 1 0 5 2 3 4. काय ऑब्झर्व केलं सांगा तुम्ही याच्यामध्ये? माझ्याकडे R1 चे एलिमेंट्स काय आहेत सांगा? R1 चे एलिमेंट्स 2 3 4. इकडे खाली बघा R3 2 3 4. R1 आणि R3 आयडेंटिकल आहेत की नाही? आयडेंटिकल सारखे आहेत की नाही? हा डिटर्मिनंट तुम्ही सोडवून बघा. आता मी सोडवणार नाही अजिबात, तुम्ही तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला सांगतो. हा डिटर्मिनंट तुम्ही सोडून बघा. हाच नाही रे असा काहीही तयार करा तुम्ही, काही असं तयार करा जिथं दोन रोज किंवा दोन कॉलम्स आयडेंटिकल आहेत. आणखी एक्झाम्पल आहे. d इक्वल्स डिटर्मिनंट 1 2 5 0 4 3 0 4 3. काय केलं सांगा याच्यामध्ये तुम्ही? C2 आणि C3 बघा आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. C2 C3 काय आहेत? आयडेंटिकल आहेत. हा डिटर्मिनंट सोडवा, याची व्हॅल्यू पण 0 येते. आणखी एखादा एक्झाम्पल बघा. d इक्वल्स डिटर्मिनंट -5 2 3 1 4 9 -5 2 3. बघा कॉलम 1 कॉलम 3 आयडेंटिकल आहेत की नाही बघा? कॉलम 1 आणि कॉलम 3 सेम आहेत की नाही बघा? याची पण व्हॅल्यू 0 येते. याची पण व्हॅल्यू काय येते? 0 येते. सोडवून बघायचं मात्र आता काम तुमचं आहे, कारण डिटर्मिनंट सोडवायची प्रॅक्टिस तुम्हाला व्हायला पाहिजे. फक्त प्रॉपर्टी मी लिहून दिली. इफ एनी टू रोज और कॉलम्स ऑफ अ डिटर्मिनंट आर आयडेंटिकल किंवा सेम देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. एक फक्त याच्यात सांगायचं महत्वाचं ते म्हणजे
ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सोडवताना असा डिटरमिनंट एखादा पाहाल आणि त्याची व्हॅल्यू डायरेक्ट 0 लिहाल न सोडवता कारण आपण प्रॉपर्टी मध्ये पाहिलेलं असते. इथे एक रिझन द्यावं लागतं. ते रिझनचं साईन बघा, नोटेशन. यात R1 आणि R3 आयडेंटिकल आहेत की नाही. मग असं ब्रॅकेट मध्ये लिहायचं असतं R1 3 लाईन्स दाखवायच्या. त्याला वाचताना आयडेंटिकल वाचायचं. R1 आयडेंटिकल R3 हे याच्यासाठी रिझन आहे. आता हा पण डिटरमिनंट तुम्ही जेव्हा पाहाल म्हणजे जेव्हा तुम्ही सोडवाल त्यावेळेस डायरेक्ट त्याची व्हॅल्यू तुम्ही 0 लिहाल. म्हणजे प्रॅक्टिस मध्ये बरं का, आता तुम्हाला सोडवून चेक करायचं आहे आत्ता मात्र. मला रिझन काय देणार, का डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 लिहिली तुम्ही, तर याच्यात C2 आणि C3 आयडेंटिकल आहेत. C2 आणि C3 काय आहेत सांगायच्यात, आयडेंटिकल. हे नोटेशन बघायचं, आयडेंटिकल. ह्याच्यामध्ये कोण कोण आयडेंटिकल आहे सांगा, C1 आणि C3 आयडेंटिकल आहे. या डिटरमिनंटची व्हॅल्यू पण 0 यायला पाहिजे. डायरेक्ट ज्यावेळी लिहाल तुम्ही तर रिझन द्यायचं C1 आयडेंटिकल C3. लक्षात आलं. अशी ही तुम्हाला थर्ड प्रॉपर्टी ही मात्र स्वतः तुम्ही व्हेरीफाय करायची. प्रॉपर्टी लिहून घ्या. एक्झाम्पल स्वतःचं कोणतंही तयार करा, कोणतंही वाटेल ते एक्झाम्पल, पण त्यात काहीतरी 2 आयडेंटिकल ठेवा मात्र. तर मग काही तिथं चुका आणि म्हणाल 0 येत नाही व्हॅल्यू. 2 रोज किंवा 2 कॉलम्स काय ठेवायचे आपल्याला, आयडेंटिकल किंवा सारखे ठेवायचे. त्याच वेळेला त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू फक्त काय असते, 0 असते. लक्षात आलं. प्रॉपर्टी व्हेरीफाय करून घ्या. नेक्स्ट, नाउ फोर्थ प्रॉपर्टी बघा. इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो और कॉलम are multiplied, if all the elements of any row or column are multiplied by a non-zero constant k, non-zero constant k, then the value of determinant becomes, and the value of determinant becomes k times the value of original determinant, and the value of determinant becomes k times the value of original determinant. काय म्हणले बघा या प्रॉपर्टी मध्ये, लक्षात. इफ ऑल द एलिमेंट्स, सगळे एलिमेंट्स ऑफ एनी रो और कॉलम, कोणत्याही एका रोला किंवा कोणत्याही एका कॉलमला आधी पहिले सिलेक्ट करा आणि त्यातल्या सगळ्या एलिमेंट्सना आर मल्टिप्लाइड बाय नॉन झिरो कॉन्स्टंट के, कोणत्याही एका नॉन झिरो कॉन्स्टंट के न मल्टिप्लाय करा. तर नवीन डिटरमिनंट जो तुम्हाला मिळेल त्याची व्हॅल्यू ओरिजिनल डिटरमिनंटच्या के टाइम्स असते. त्याची व्हॅल्यू ओरिजिनल डिटरमिनंटच्या व्हॅल्यूच्या के टाइम्स असते. याला तर आता इनफायनाइट एक्झाम्पल्स घेतात, इनफायनाइट वाटेल तेवढे एक्झाम्पल्स, कितीतरी. त्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा आपला मूळचा डिटरमिनंट डी लिहितोय मी. डी इक्वल्स तो बघा आपला 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1. याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की 21 येते. या डिटरमिनंटची व्हॅल्यू किती येते, तर ती 21 येते. आता मी समजा त्यातल्या R3 ला कुणालाही मल्टिप्लाय करा, एक कोण R1 ला किंवा R2 ला किंवा R3 ला किंवा C1 ला किंवा C2 ला किंवा C3 ला कोणत्याही नॉन झिरो कॉन्स्टंट मल्टिप्लाय करा. मग कॉन्स्टंट पॉझिटिव्ह असू देत नाही तर निगेटिव्ह असू देत, वाटेल तो असू देत. तर मी काय करणार आहे बघा, बघा कसं लिहितो बघा. R3 changes to 3 times R3. मी काय करणार आहे, R3 ला 3 न मल्टिप्लाय करणार. बरं तुम्हाला 3 कन्फ्युज होत असेल तर नंबर बदलतो, चला 4 करतो इथून. म्हणजे कॉन्स्टंट जो आहे ना माझा तो 4 घेतो, चला 4 टाइम्स करतो. काही घ्या ना तुम्हाला, 2 घ्या, 1 घ्या, 5 घ्या, -6 घ्या, पाहिजे तो. मी R3 ला केलं, तुम्ही R2 ला करा, कोणी R1 ला करा, कोणी C1 ला करा, कोणी C2 ला करा, कोणी C3 ला करा. आणि तो जो आता नवीन डिटरमिनंट आहे D डॅश, तो काय येतो आपण आता चेक करूया. D डॅश इक्वल्स बघा
चेंज R3 मध्ये होणार आहे की नाही, मग R1 मधला 1 -1 2 ॲज इट इज, -2 3 5 ॲज इट इज. ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचं ठरलं आपलं? 4 ने. मग करा बरं ह्याला 4 ने मल्टिप्लाय, -8. ह्याला 4 ने मल्टिप्लाय करा 0, ह्याला 4 ने मल्टिप्लाय करा -4. आणि आता हा डिटरमिनंट मी सोडवणार आहे. बघूया काय आहे. बघा 1 इंटू ब्रॅकेट -12 -0 by changing the sign, +1 into bracket, 4 2 the 8 -40 म्हणजे +40 with sign +2 into determinant, 0 -24 म्हणजे 0 +24. हे ब्रॅकेट -12 इंटू 1 म्हणजे -12 झाले, प्लस 48 आहे हे 48 प्लस पुन्हा हे 48 आहे. आता 48 प्लस 48 96 पण 12 गेले, 96 पण 12 गेले म्हणजे 84 राहिले, 84 राहिले. मग मला सांगा ही व्हॅल्यू 4 टाइम्स 21 आहे का बघा. 4 टाइम्स 4 म्हणजे माझा के आहे, के, आणि 21 म्हणजे ओरिजिनल डिटरमिनंटची व्हॅल्यू आहे. कारण मी आता एखाद्या रोला त्यातल्या सगळ्या एलिमेंटला मी 4 ने मल्टिप्लाय केले ना, तर नवीन डिटरमिनंटची जी व्हॅल्यू आली ना ती 4 टाइम्स द व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल डिटरमिनंट यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात डी डॅश आहे की आपला, हा बघा हा डी डॅश, त्याची व्हॅल्यू 4 टाइम्स डी आली की नाही बघा, 4 टाइम्स डी. डी म्हणजे 21 आहे, डी म्हणजे डी म्हणजे 21. मग आता हे तुम्ही याच्यात वेगळं काही करू शकता. तर बघा समजा काही जण म्हटले की मला C2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. बघा ओरिजिनल डिटरमिनंट कडे लक्ष द्या. त्यांनी असं लिहायचं बघा, C2 चेंजेस टू 5 टाइम्स C2. कॉन्स्टंट कुठलाही घ्या, तो प्रश्न तुमचा आहे. म्हणून म्हटलं मी याला इनफायनाइट एक्झाम्पल देता येतात, इनफायनाइट. आता नवीन डिटरमिनंट काय झालं सांगा, C2 मध्ये बदल करणार ना, मग C1 आहे तसं लिहून काढा, 1 -2 ह्याला चला 5 ने मल्टिप्लाय करा बरं, 5 ने, तर -5 15 आणि 0 परत ॲज इट इज, नो चेंज, हे ॲज इट इज. हा डिटरमिनंट तुम्ही सोडवल्यानंतर याची जी व्हॅल्यू येणार आहे की नाही, ही व्हॅल्यू याच्या 5 टाइम्स म्हणजे 105 यायला पाहिजे. या डिटरमिनंटची मूळच्या डिटरमिनंटच्या 5 टाइम्स यायला पाहिजे. असं तुम्ही कोणत्याही रोला किंवा कोणत्याही कॉलमला, एका फक्त रोला किंवा एका फक्त कॉलमला नॉन झिरो कॉन्स्टंट के ने मल्टिप्लाय केल्यानंतर त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू के टाइम्स द व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल डिटरमिनंट असते, हे लक्षात ठेवा. ऍक्च्युली या प्रॉपर्टीचा उपयोग आहे ना आपल्याला, हा असा नसून आपण कॉमन काढण्यासाठी करतो. मला सांगा, जसं R3 ला 4 ने तुम्हाला मल्टिप्लाय करता येते मला, तसं ह्यातनं 4 तुम्हाला ह्या रो मधनं 4 कॉमन पण काढता येतात. आता मी या रोला 4 ने मल्टिप्लाय करून हे लिहिले की नाही, मग यातनं तुम्हाला 4 कॉमन देखील काढता येतात. आपण ही प्रॉपर्टी कॉमन काढण्यासाठी जास्तीत जास्त वापरतो, हे लक्षात ठेवा. ओके. आता राहिलेल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत.